आषाढीचा शेवटचा रविवार, त्यात काळ्या मसाल्यातील मटण, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, खिमा, असं मस्तपैकी जेवण तर पाहिजेच ना. आणि हे सगळं करणारा आर्टिस्ट मीच आहे. बघा कसा घामे घेऊन झालोय. तर चला तुम्हाला पांढऱ्या रस्स्याची रेसिपी दाखवतो मी. पहिल्यांदा हे मटण असं मस्तपैकी उकडून घेतलं. 1 किलोभर मटण घेतलं. त्यामध्ये पांढऱ्या रस्स्याला आणि तांबड्या रस्स्याला स्टॉक काढून घेतलेला आहे. आणि आपण कांदा, खोबरं, काजू, बदाम हे सगळं बारीक कापून त्यामध्ये तीळ घालून पेस्ट करून घेतली. तुपामध्ये आपण सगळे खडे मसाले घातले. तडतडल्यानंतर ही पेस्ट केलेली मसाल्याची त्यामध्ये आपण टाकली आणि चांगलं तेल सुटूस्तोवर भाजलं. त्यामध्ये आता आपण हे स्टॉक टाकत आहे मटणाचा आणि हे थोडंसं उकळून घेतलं आणि त्यामध्ये थोडं गरम पाणी आपण ऍड केलं आणि खोबऱ्याची पेस्ट आपण डायरेक्ट टाकली. काही लोक नुसतं दूध टाकतात, पण मला हे खोबरं दाताखाली आलेलं बरं वाटतंय म्हणून मी तसं केलेलं आहे. तर तुम्ही आवडत नसेल तर दूध वापरू शकता. हे आहे तांबडा रस्सा मस्तपैकी केलेला आहे. मी गोल्डन मसाले यांचा रेडीमेड मसाला वापरून हे काळं मटण आणि तांबडा रस्सा केलेला आहे. तर चला बघूया आता आपण खिमा कसा करायचा. खिमासाठी कांदा, टोमॅटो आपण तेलामध्ये टाकलेला आहे आणि ते चांगलं तेल सुटल्यानंतर हा आपला घरगुती कांदा लसूण चटणी आहे. मागल्याही मी पोस्ट केली. ती पोस्ट केल्यावर माझी 30 किलो चटणी सेल झाली आणि मला आता विकायला नाही. तुम्हाला पाहिजे तर ऑर्डर देऊन ठेवा, केल्यावर मी तुम्हाला नक्की देईल. तर आता ह्यामध्ये आपली ही घरचा मसाला, आलं लसूण पेस्ट, यामध्ये तीळ वगैरे सर्व, कोथिंबीर आहे आणि हे आपण सगळं भाजून घेतलेलं आहे. आणि ह्याला चांगलं तेल सुटलं की ह्यामध्ये आपण उकडलेला खिमा त्याच्या पाण्यासकट टाकणार आहे आणि हे मस्तपैकी भाजून घेणार आहे. गरज पडली तर थोडंसं गरम पाणी टाकणार आहे, पण आपण अंगच्या पाण्यातच हे सगळं करतोय आणि मस्तपैकी खिमा पण तयार झालेला. अशाच फूड रिलेटेड मस्त व्हिडिओसाठी आणि फूड कंटेंटसाठी आपल्या या पेजला म्हणजेच फूडी सचिनला फॉलो करा. बाय बाय.